हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल मराठी डिजिटल वर्ल्ड. मित्रांनो, MST CET ची 27 एप्रिल 2025 रोजी सकाळ सत्रात झालेली MST CET ची जी परीक्षा होती ती रद्द झालेली आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती बघणार आहोत. ही एक्झाम रद्द कशामुळे करण्यात आलेली आहे, त्याचबरोबर ज्या 27 एप्रिलच्या विद्यार्थ्यांनी सकाळच्या सत्रामध्ये जे मॉर्निंग सेशनमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली होती या विद्यार्थ्यांची एक्झाम पुन्हा कधी होणार आहे, म्हणजे रे एक्झाम कधी होणार आहे याविषयीची सगळी इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. सो व्हिडिओला न स्किप करता संपूर्ण बघा, जेणेकरून सर्व डिटेल तुम्हाला व्यवस्थित समजतील. आणि मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवरती फर्स्ट टाइम व्हिजिट करत असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे भविष्यात येणाऱ्या ॲडमिशन प्रोसेसच्या रिलेटेड आणि MST CETच्या रिलेटेड सगळ्या व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील जसंही मी व्हिडिओ अपलोड करेल. सो विदाउट वेस्टिंग ओव्हर टाइम, लेट गेट स्टार्टेड. तर मित्रांनो, जसं की तुम्ही या ठिकाणी बघत आहात, अनाउन्समेंटमध्ये या ठिकाणी इम्पॉर्टंट नोटीस आलेली आहे रिगार्डिंग री एक्झामिनेशन ऑफ MST CET PCM ग्रुप. तर या ठिकाणी सविस्तर इन्फॉर्मेशन बघूयात की आपण कशासाठी री एक्झाम करण्यात आलेली आहे आणि याची री एक्झाम जी आहे ती कधी होणार आहे. तर या ठिकाणी बघू शकता, जाहीर सूचना काल आलेली मित्रांनो 30/4/2025 रोजी दिनांक 27 एप्रिल रोजी घेण्यात आलेली MST CET 2025 PCM ग्रुपची फेर परीक्षेबाबतचं हे नोटीस आलेली आहे. मित्रांनो, यामध्ये आपण सविस्तर माहिती बघूयात की शैक्षणिक वर्ष 2025-26 करिता राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष म्हणजेच MST CET मार्फत घेण्यात आलेल्या MST CET 2025 ची सामायिक प्रवेश परीक्षा दिनांक 9 एप्रिल 2025 ते 27 एप्रिल 2025 या कालावधीमध्ये पार पडली आहे. सदर परीक्षा दरम्यान दिनांक 27 एप्रिल 2025 रोजीच्या सकाळच्या सत्रात झालेल्या परीक्षेमध्ये उमेदवारांना गणित विषयाच्या संबंधित तांत्रिक अडचणी उद्भवल्याबाबत उमेदवारांनी ईमेलद्वारे व पत्र तिकीट सिस्टीम तसंच दूरध्वनी आणि प्रत्यक्ष CETच्या कक्षास भेट देऊन पालक उमेदवार तक्रारी नोंदवल्या आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला माहित आहे 27 तारखेच्या 27 एप्रिलच्या सकाळच्या सत्रात म्हणजे मॉर्निंग सेशनमध्ये गणित विषयाची म्हणजे PCM ग्रुपची या ठिकाणी जी विषयाची एक्झाम झाली होती या विषयाच्या संदर्भात या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणी उद्भवल्या होत्या. त्याच्या रिलेटेड विद्यार्थ्यांनी या ठिकाणी ईमेलद्वारे, पत्राद्वारे, त्याचबरोबर तिकीट सिस्टीम आणि मोबाईल फोनद्वारे म्हणजे दूरध्वनीद्वारे, त्याचबरोबर प्रत्यक्ष CET कक्षाकडे भेट देऊन CET सेलकडे भेट देऊन या ठिकाणी तक्रारी नोंदवल्या होत्या. तर मित्रांनो, तक्रारीची दखल घेऊन या ठिकाणी तसेच उमेदवाराचे शैक्षणिक हित लक्षात घेता या ठिकाणी खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आलेले आहेत. तर मित्रांनो, सविस्तर निर्णय आपण बघूयात एक एक करून या ठिकाणी कोणते निर्णय घेण्यात आलेले आहेत. तर मित्रांनो, दिनांक 27 एप्रिल 2025 रोजी सकाळ सत्रात घेण्यात आलेल्या परीक्षा रद्द करण्यात आलेल्या आहेत. तर ज्या विद्यार्थ्यांच्या 27 तारखेला ज्या विद्यार्थ्यांनी मॉर्निंग सेशनमध्ये त्यांचे पेपर होते त्या विद्यार्थ्यांची ज्या परीक्षा आहेत त्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे दिनांक 27 एप्रिल 2025 रोजी सकाळ सत्र परीक्षा दिली आहे अशा परीक्षेकरिता उपस्थित सर्व उमेदवारांची फेर परीक्षा दिनांक 5 मे 2025 रोजी घेण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. याची संबंधित उमेदवारांनी कृपया नोंद घ्यावी अशा या ठिकाणी सूचना देण्यात आलेल्या आहेत. तर मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांची 27 तारखेला परीक्षा सकाळच्या सत्रामध्ये परीक्षा झाली होती अशा विद्यार्थ्यांची परीक्षा या ठिकाणी कॅन्सल करून त्यांची जी री एक्झाम आहे ही दिनांक 5 मे 2025 रोजी घेण्यात येणार आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी याच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन जे आहे आपली जी वेबसाईट आहे mahaCET.org.in या वेबसाईटवरती तुम्हाला या संदर्भामध्ये माहिती मिळून जाणार आहे. त्याचबरोबर याचे हॉल तिकीट कधी येतील हे सुद्धा आपल्या चॅनलवरती याच्या संदर्भामध्ये तुम्हाला मी नक्की सांगणार आहे. सो चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवायचे. त्यानंतर या ठिकाणी सदर परीक्षेत उपस्थित राहिलेले उमेदवारांची यादी कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात येईल. म्हणजे जे विद्यार्थी सकाळच्या क्षेत्रामध्ये या ठिकाणी त्यांनी परीक्षा दिली होती असे सर्व उपस्थित विद्यार्थी, म्हणजे जर तुम्ही ॲबसेंट असाल तर तुम्हाला परत एक्झाम देता येणार नाही. जेवढे उपस्थित उमेदवार होते त्यांच्यासाठी फक्त ही उपस्थित उमेदवारांची यादी जी आहे ती प्रसिद्ध केली जाणार आहे. या यादीमध्ये नाव असलेल्या उमेदवारांची फेरपरीक्षा देणे अनिवार्य असेल. म्हणजे ज्या विद्यार्थ्याचे या यादीमध्ये नाव येईल यांनी त्यांची जी एक्झाम आहे ती देणं अनिवार्य केलेलं आहे. सदर फेर परीक्षा प्रवेशपत्रक उमेदवारांना त्यांच्या लॉग इनमध्ये उपलब्ध करून देण्यात येईल. तुमचे जे ॲडमिट कार्ड आहे ते तुमच्या लॉग इनमध्ये तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येईल. त्याचबरोबर या ठिकाणी उमेदवारांनी अधिकृत माहितीसाठी
राज्य CET कक्षाच्या संकेतस्थळावर म्हणजेच www.mahacet.org याच्यावरती नियमितप्रमाणे भेट द्यायची आहे. तुम्ही भेट नाही दिली तरी काळजी करू नका. आपल्या चॅनलवरती जे काही अपडेट येतील त्याचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा नक्की प्रयत्न केला जाईल. सो तुम्ही फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आणि बेल आयकॉन प्रेस करायचं, म्हणजे जे काही तुमचे अपडेट असतील ते तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर मित्रांनो, या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे, जे फक्त 27 तारखेला जे मॉर्निंग सेशनमध्ये विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली होती आणि ज्या विद्यार्थ्यांची या यादीमध्ये नाव येतील या उमेदवारांनीच फक्त या ठिकाणी एक्झाम द्यायची आहे. तर मित्रांनो, लिस्टच्या रिलेटेड आणखीन कुठलाही अपडेट आलेलं नाही. जसंही अपडेट येईल तर नक्की आपल्या चॅनलवरती त्याच्या रिलेटेड तुम्हाला माहिती दिली जाईल. So I think you all understand very well, and further information keep subscribe our channel and press the bell icon. So भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.